हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. पीएम केअर फंडाचा पैसा वापरून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा. उद्धव ठाकरेंची मागणी. तर कर्जमाफीसाठी पंचांग पाहणार का, ठाकरेंचा सवाल. एरवी रात्री हुडी घालून जाणारे नेते राज्यानं पाहिलेत. त्यांनी आता शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे जावं. सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला टोला. नुकसानीचे पंचनामे कधी होणार म्हणत तहसीलदाराच्या टेबलावर शेतकऱ्यांना फेकले 5,000 रुपये. अतिवृष्टीनं बेजार झालेल्या लातूरमधल्या निलंग्याच्या शेतकऱ्याचा संताप. जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांकडनं चोप. नुकसान भरपाईसाठी सुरू होतं ठिय्या आंदोलन. जालन्याच्या मंठा तालुक्यातील शेकडो शेतकरी शिरले जिल्हाधिकारी कार्यालयात. सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी. पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची. आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं. अजित पवारांचं वक्तव्य. तर आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. भुजबळांचा अजित पवारांवरती पलटवार. पुण्यातील कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकरांना जामीन. तर खेवलकरांवरती कुणाच्या तरी सांगण्यावरनं त्यांना गोवलं गेलं. ते निर्दोष सुटतील, एकनाथ खडसेंना विश्वास. सिडकोच्या घरांच्या किमतींबाबत चांगला निर्णय घेणार. पुढच्या 15 दिवसात बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. अवघ्या महाराष्ट्राची फक्त न्यूज 18 लोकमतलाच पसंती. टीआरपीमध्ये न्यूज 18 लोकमत नंबर 1. दर्जेदार आणि विश्वसनीय बातमी म्हणजे न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची पसंती न्यूज 18 लोकमत. दर्जेदार बातमीला प्रेक्षकांची पसंती. फुकटची डिश नाही, बातमीचा दर्जा बोलतो. बातमी म्हणजे न्यूज 18 लोकमत. प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. सध्या आपल्या राज्यातला शेतकरी बळीराजा अतिवृष्टीमुळे, पावसामुळे, पुरामुळे किती मेटाकुटीला आलाय याचं एक जळजळीत उदाहरण समोर आलंय लातूरच्या निलंग्यामधलं. 4 महिन्यांपूर्वी झालेल्या नुकसान भरपाईचे पैसेच मिळाले नाहीत म्हणून 5,000 रुपये एका संतप्त शेतकऱ्यानं थेट तहसीलदारांच्या टेबलावर फेकले. लातूरमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे कधी होणार, शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, असा संतप्त सवाल विचारत निलंगा तालुक्यातील माकणीथेरचे शेतकरी आणि सरपंच राहुल मागणीकर यांनी थेट तहसीलदारांसमोर पैसे फेकले आणि त्यांना जाब विचारला. आता आम्ही मंडळ अधिकाऱ्याला मग बोललो तुमच्या हलगरच्या वारंवार बोललो आहे. त्यांनी म्हणले दरवेळेस तुमची परमिशन आहे. बाकीचे सर्वे झाले, बाकीचे सगळीकडचे सर्वे झाले. आणि काल अधिकाऱ्या म्हणले की सोलापूरला की रानात पाणी असेल तरच आम्ही पंचनाम्याला पैसे देणार, फुटत देणार नाही. रानं वळून गेलं तिथं काय मुतून तुम्ही पुन्हा सर्वे करायचं तुमचं हां वेळेमध्ये होईल म्हणजे काय, टाइम बाउंड काय, कसं वेळ म्हणजे काय, नक्की तुमची वेळ काय. मग आम्ही हलगर असेल तर का बरं होत नाही. मागणी शिवारामध्ये गुडघ्याला पाणी सगळं पिकांना 4 दिवसपासून तर आता पाऊस बंद आहे. तर अजून 4 दिवस थांबल्यावरती पाणी वाढून जात असेल. माझं नेमकं सगळं कधी मुख्यमंत्री साहेबांनी निधी आणि तुमच्या महसूलला घ्या पैसे
काल अजितदादांनी सोलापूरला बोलताना असं म्हणले की ज्या रानात पाणी असेल तिथंच आम्ही पंचनामे करणार आणि त्यांना जी काय नुकसान भरपाई ती देणार. समजा जर 2-4 दिवसात पाऊस आला नाही आणि सगळे रानं कोरडे पडले तर ती लोक त्याच्यापासून बाधित राहणार, त्यांना मिळणारच नाही. म्हणून आणि ह्या उद्योजनेपोटी मुख्यमंत्री निधी, सहायता निधी आणि महसूल प्रशासनाला दोघं जण वाटून घ्या म्हणून मी पैसे टाकले. तर पावसाच्या अभूतपूर्व माऱ्यामुळे मराठवाड्यातला शेतकरी पुरता खचून गेलाय. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी सरकार पाठोपाठ विरोधकांनी सुद्धा शेतकऱ्यांचे बांध गाठले. आता या शेतकऱ्याला अपेक्षित असलेल्या मदतीवरनच राजकारणाचे रंग रंगू लागलेत. सरकारनं देऊ केलेल्या मदतीवरनं प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी टीकेचे बाण सोडले आणि सोबतच केंद्राच्या मदतीचा मुद्दा उपस्थित करत आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी सुद्धा जोर धरतीये. पूरा मराठवाड़ा पानी और कीचड़ में गया है. अगर ये गुजरात में होता तो देश के प्रधानमंत्री सबसे पहले एयरफोर्स का विमान लेकर वहां जाते. रात्री हुडी वगैरे घालून जाणारे लोक आणि प्रायव्हेट प्लेननी जाणारे लोक नेते या महाराष्ट्राने पाहिलेत ना. जसं तुम्ही तुमच्या कामांसाठी गेला तसं आमच्या कष्ट करणाऱ्या मायबाप शेतकऱ्यासाठी जावा. हीच वेळ आहे माझ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा सातबारा गोळा करा आणि त्याला कर्जमुक्त करा ही पहिली मागणी आहे. राज्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी या मागणीसाठी विरोधकांनी मोर्चा उघडलाय. त्यामुळे राज्यासोबतच आता केंद्र सरकारही विरोधकांच्या निशाण्यावर आलंय. अतिवृष्टी आणि पुराच्या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आल्याचं चित्र आहे. मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की दरवेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी अमुक करू, योग्य वेळी तुमची योग्य वेळ येणार कधी का त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचायत पाडणार आहात. आमची मागणी आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही अल्पसा प्रयत्न केला होता तसाच हीच वेळ आहे माझ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा सातबारा गोळा करा आणि त्याला कर्जमुक्त करा ही पहिली मागणी आहे. मराठवाड्यावर आभाळ कोसळल्यामुळे शेतकऱ्यांची अपरिमित हानी झाली आहे. काय करू आता कसं करू. शेती खरडून गेली आहे. हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालंय. संसार उघड्यावर आलेत. आणि जगण्या मरण्याचा प्रश्न उभा राहिलाय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी डबल इंजिन सरकार काय करणार असा सवाल विरोधकांनी विचारलाय. पूरा मराठवाड़ा पानी और कीचड़ में गया है. अगर ये गुजरात में होता तो देश के प्रधानमंत्री सबसे पहले एयरफोर्स का विमान लेकर वहां जाते. गृहमंत्री अमित शाह वहां भागम भाग करके चले जाते और विमान से ही गुजरात को हजारों कोटि रुपए की मदद वो वहां डिक्लेयर कर देते. लेकिन अब तक मराठवाड़ा और महाराष्ट्र के लिए ये दोनों नेताओं ने केंद्र की तरफ से कोई मदद की घोषणा नहीं की है. इकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी बुधवारी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेत मदतीची मागणी केली. तर राज्य सरकार केंद्राकडे कधी मदत मागणार हा प्रश्न विचारतानाच देवेंद्र फडणवीसांवरही अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. आणि जेव्हा अशी अतिवृष्टी होते तेव्हा महाराष्ट्र सरकारने तातडीने प्रस्ताव हा केंद्र सरकारला पाठवायचा असतो. ती प्रक्रिया तातडीने केली पाहिजे ना महाराष्ट्र सरकारने. एरवी लहान लहान कामांसाठी केंद्र सरकारकडे रात्री हुडी वगैरे घालून जाणारे लोक आणि प्रायव्हेट प्लेननी जाणारे लोक नेते या महाराष्ट्राने पाहिलेत ना. जसं तुम्ही तुमच्या कामांसाठी गेला तसं आमच्या कष्ट करणाऱ्या मायबाप शेतकऱ्यासाठी जावा. तर राज ठाकरेंनीही राज्यातल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पत्रप्रपंच करत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केंद्रातनं मदत आणण्याच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.
राज्यानं केंद्राकडे पाठपुरावा करावा आणि मदतीचं पॅकेज केंद्राकडनं मिळवावं. त्यासाठी दिल्लीचा जो काही पाठपुरावा करावा लागेल तो करावा. फक्त स्वतःच्या वैयक्तिक तक्रारींसाठी किंवा घटक पक्षातल्या संघर्षासाठी आम्ही दिल्लीला जातो असं चित्र न दिसता सरकारमधले सगळे पक्ष राज्यासाठी पण दिल्लीत धाव घेतात हेही राज्याला दिसू दे असं म्हणत राज यांनी सरकारला शालजोडीतनं लगावलंय. आम्ही ही पेरणी केली, सोयाबीन गुडघे इतकं पाणी आहे. बायकोच्या अंगावर सोनं नाणं कुडोक मुडोक करून बी भरण खत केला आणि ही परिस्थिती झाली आहे. हे सरकारने आम्हाला कर्जमाफी विमा देतो म्हणीतच चाललेले आहेत. कधी देणार, कवा देणार, का आम्ही मेलेवर देणार. अलीकडच्या काळात देशभरातल्या आपत्ती बाधित राज्यांना केंद्र सरकारनं वेळोवेळी मदतीचा हात देऊ केलाय. 2025 साली केंद्र सरकारनं पंजाबला 1600 कोटींची, उत्तराखंडला 106.68 कोटींची, तर गेल्या वर्षी बिहारला 11,500 कोटींचं विशेष पॅकेज केंद्रानं जाहीर केलं होतं. त्यामुळे आता लवकरात लवकर महाराष्ट्रालाही मदत मिळावी अशी मागणी जोर धरते. जर आपण एनडीआरएफ एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे गेलो तर 8,500 रुपये प्रति हेक्टरी, म्हणजेच 2 हेक्टर पर्यंत मदत देण्याची सरकारची तयारी दिसते. 5 एकर पर्यंतच्या शेतकऱ्यांना केवळ 17,000 रुपये ही मदत मिळणार आहे. आणि या मदतीनं काय होणार आहे? पूर्ण पीक गेलं. आता सोयाबीनवर येलो मोजाक नावाचं मोठा संकट आलेलं आहे आणि त्या येलो मोजाक नावाच्या किडीमुळे एकरी 1 क्विंटल सुद्धा, 1 बोरा सुद्धा सोयाबीन होत नाहीये. मग अशा स्थितीत शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं? पावसाच्या अवकृपेमुळे लाखोंचा पोशिंदा आज मदतीची याचना करतोय. लाखोंना जगवणारा बळीराजा त्याच्याच अस्तित्वासाठी धडपडतोय. महाराष्ट्रावरचं हे संकट मोठं आहे. या अस्मानी संकटाशी लढण्यासाठी भरीव मदतीची गरज आहे. त्यामुळे डावं उजवं न करता, राजकारणात न अडकता शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशी मदत मिळावी हीच महाराष्ट्राची राज्यकर्त्यांना विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.